बाळांनो वेलकम. आपण लास्ट लेक्चरमध्ये लाईफचे काही बेसिक प्रिन्सिपल समजून घेतले होते की या पृथ्वीवर जे सजीव आहेत त्यांचे काय काय लक्षण आहेत, ते काय काय प्रॉपर्टी शो करतात, हे सगळं काही आपण लास्ट लेक्चरमध्ये समजून घेतलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो टॉपिक शिकायचा आहे त्याचं नाव आहे टॅक्झॉनॉमिकल एड्स. आता टॅक्झॉनॉमिकल एड्स म्हणजे काय? बघा, टॅक्झॉनॉमी म्हणजे क्लासिफिकेशन करणे, मराठीमध्ये आपण त्याला वर्गीकरण असं म्हणतो, डिवाइड करणे. आणि एड्स, तर एड्स म्हणजे काय? एड्स हा काही रोगाचं नाव नाही आहे. तर एड्स म्हणजे साधन किंवा उपकरण किंवा डिव्हाइस, म्हणजे वर्गीकरण करायसाठी, क्लासिफिकेशन करायसाठी ज्या गोष्टी आपण वापरतो त्यांना टॅक्झॉनॉमिकल एड्स असं म्हटलं जातं. मग आता हे टॅक्झॉनॉमिकल एड्स काय आहेत? आपण कशासाठी हे टॅक्झॉनॉमिकल एड्स वापरतो? टॅक्झॉनॉमिकल एड्स वापरण्याचा आपल्याला काय काय फायदा होतो? आपण हे सगळं काही आता एक एक करून समजून घेणार. तर बघा की आपल्या पृथ्वीवर जी आहे खूप सारी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे ना. खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या आजूबाजूला, करोडो प्रकारची आपल्या ॲनिमल्स आहेत, लाखो प्रकारचे प्लॅन्ट्स आपल्या आजूबाजूला आहेत. आणि असे काही जीव आहेत की जे आपल्या डोळ्याने पण दिसत नाही, बॅक्टेरियासारखे वगैरे, तर आहे ना. काही युनिसेल्युलर असे सजीव आहेत की आपल्या डोळ्याने पण दिसू शकत नाही. मग एवढी सगळी जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आपल्या आजूबाजूला, आणि हे सगळं काही आपल्याला जर समजून घ्यायचं असेल, या बायोडायव्हर्सिटीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, या पृथ्वीवर जे सजीव आहेत त्यांना जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपल्याकडे काही टूल्स असणे आवश्यक आहे, काही साधनं असणे आवश्यक आहे. त्याला आपण टॅक्झॉनॉमिकल एड्स असं म्हणतो. हे जे एवढे सगळे पृथ्वीवर आपल्या जीवजंतू आहेत यांचा एकमेकासोबत काय संबंध आहे, हे एकमेकासोबत कसे वागतात, त्यांचं फूड हॅबिट काय आहे, ते कशा प्रकारे जेवण करतात, ते काय जेवण करतात, ते कसं रिप्रोडक्शन करतात, त्यांचं मेटिंग हॅबिट काय आहे, त्यांचं फूड हॅबिट काय आहे, ते कुठे राहतात, त्यांचं हॅबिटॅट काय आहे, ते पाण्यात राहतात, की जमिनीवर राहतात, की हवेमध्ये राहतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला स्टडी जर करायचा असेल, म्हणजे या ऑर्गॅनिझमला आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपण असे इंडिव्हिज्युअली कोणत्याही ऑर्गॅनिझमला समजून घेऊ शकत नाही. म्हणून तर आपल्याकडे टॅक्झॉनॉमिकल टूल्स तयार केल्या गेलेल्या आहेत. हे जे सायंटिस्ट लोक आहेत ना, हे जे बायोलॉजिस्ट आहेत, यांनी हे टॅक्झॉनॉमिकल टूल्स तयार केलेले आहेत. या ऑर्गॅनिझमला समजण्यासाठी हे टॅक्झॉनॉमिकल टूल्स त्यांनी तयार केलेले आहेत. आणि हे टॅक्झॉनॉमिकल टूल्स मग अभ्यासामध्ये याचा तर फायदा होतोच, पण मोठमोठ्या इंडस्ट्री जे आहे, कारखाने जे आहेत, तिथे पण या टॅक्झॉनॉमिकल टूलचा किंवा हा पूर्ण जो या सगळ्या सजीव आहेत यांचा सगळा जो डाटा कलेक्ट झालेला आहे, त्या डाटाचा वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये पण फायदा होतो. एखाद्या सजीवाबद्दल जर आपल्याला माहिती पडलं, तर त्या सजीवाबद्दलची जी माहिती आहे ते इंडस्ट्रीमध्ये, मोठमोठ्या कारखान्यांमध्ये पण वापरल्या जाऊ शकते, की त्या तो सजीव कुठे राहतो, त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होऊ शकतो, त्याच्यापासून आपण कोणते प्रोडक्ट मिळवू शकतो, है ना. म्हणजे काय, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर त्याला काही औषध लागत असलं तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला त्या डेटाचा जो आहे, त्या सजीवाबद्दल जो डाटा कलेक्ट केलेला आहे, जी माहिती कलेक्ट केलेली आहे, त्याचा फायदा होतो. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये या डाटाचा फायदा होतो. तर अशा तऱ्हेनं या पृथ्वीवर जी एवढी सगळी जैवविविधता पसरलेली आहे, त्याचा जर आपण सगळा डेटा कलेक्ट जर केला तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्याचा फायदा होतो. आपल्याला अभ्यास, जे बायोलॉजिस्ट आहेत किंवा जे स्टुडंट असतील, जे शिक्षक लोक असतील, त्यांना या सजीवांचा अभ्यास करताना या सगळ्या डाटा इन्फॉर्मेशनचा तर फायदा होतोच, पण वेगळ्या वेगळ्या कारखान्यांमध्ये म्हणा किंवा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा फायदा होतो. आता ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, ही ॲक्च्युअलमध्ये काय असते, कशाला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, आणि बायोडायव्हर्सिटी ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काय कामाचे आहे, हे सगळं काही आपण समजून घेणार. पण हे जे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहे याची सुरुवातीला आपण माहिती बघू. बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, टू स्टडी बायोडायव्हर्सिटी वन मस्ट यूज टॅक्झॉनॉमिकल एड्स. जर आपल्याला या पृथ्वीवर जी एवढी सगळी बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता पसरलेली आहे, त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल? टॅक्झॉनॉमिकल एड्स वापरावे लागतील. खूप सारे जीवजंतू आहे ना या पृथ्वीवर, आणि प्रत्येकाचा अभ्यास करणे अवघड आहे, म्हणून आपल्याला काही टूल्स, काही साधनं वापरावं लागतील. त्याला आपण टॅक्झॉनॉमिकल एड्स असं म्हणतो. आणि कोणते कोणते टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत मग ते बघते, त्याची पण माहिती लक्षात घ्या. बिलकुल सिंपल टॉपिक आहे बाळांनो. काही तुम्हाला हे जरी नवीन वाटत असला हा वर्ड टॅक्झॉनॉमिकल एड्स वगैरे, पण बिलकुल इझी आहे. जसं आपण हे सगळं हे एड्स समजून घेऊ, टॅक्झॉनॉमिकल एड्स, तसं तुम्हाला सगळं काही इझिली समजून जाणार आहे. बघा, सगळ्यात आधी ते टॅक्झॉनॉमिकल एड कोणते कोणते आहेत बघा, आपल्याला दिसतो. एक म्हणजे हा आहे मोनोग्राफ्स, बरोबर आहे ना, मोनोग्राफ्स आहे, मॅन्युअल्स आहे, कॅटलॉग आहे, फ्लोरा आहे, की आहे, झूलॉजिकल पार्क, म्युझियम, हर्बॅरियम, बॉटॅनिकल गार्डन्स, या सगळ्यांना टॅक्झॉनॉमिकल एड्स असं म्हणतात. तर लक्षात घ्या, हे एवढे सगळे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत. म्हणजेच काय की या सगळ्या गोष्टींच्या मदतीनं
आपण सजीवांचा अभ्यास करू शकतो. या पृथ्वीवर जी बायोडायव्हर्सिटी पसरलेली आहे त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला टॅक्झॉनॉमिकल एड्स मुळे शक्य होतो किंवा पॉसिबल आहे. तर आपण एक एक करून हे सगळे जे टॅक्झॉनॉमिक एड्स आहेत हे समजून घेणार. तर सगळ्यात आधी आपण जे आपल्याला जो टॉपिक दिलेला आहे तर कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इथून आपण सुरुवात करू. त्यानंतर मग आपण पहिलं जे आपलं टॅक्झॉनॉमिकल एड्स आहे ते शिकायला सुरुवात करू. तर आपल्याला हा जो इम्पॉर्टंट आहे बघा आपल्या बुकमधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि जगभरामध्ये या टॉपिकवर खूप चर्चा होत असते. वेगळ्या वेगळ्या न्यूजपेपरमध्ये सायंटिस्ट लोकांमध्ये या टॉपिकवर खूप चर्चा होत असते. त्याला म्हणतात कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. कॉन्झर्वेशन म्हणजे काय? कॉन्झर्वेशन म्हणजे संरक्षण करणे. जी बायोडायव्हर्सिटी आहे, जी जैवविविधता आहे या पृथ्वीवर त्याचं संरक्षण करणे याला कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणतात. मग ही बायोडायव्हर्सिटी म्हणजे तो तुम्हाला सगळ्यात आधी तर लक्षात आलं की बायोडायव्हर्सिटी कशाला म्हणतात की एखाद्या विशिष्ट भागामध्ये जे काही सजीव आहेत, जे काही प्लॅन्ट असतील, ॲनिमल असतील, सगळेच सजीव, तर त्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. आणि जेवढी एखाद्या भागामध्ये बायोडायव्हर्सिटी जास्त, जेवढे सजीव विविध प्रकारचे जेवढे सजीव जास्त, तेवढे तो जो पार्ट आहे, तो जो भाग आहे, तो जो एरिया आहे तो तेवढा चांगला समजला जातो. ती इकोसिस्टम चांगली समजल्या जाते. एखाद्या गावामध्ये जेवढी जैवविविधता जास्त असेल, एखाद्या एरियामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये जेवढी बायोडायव्हर्सिटी जास्त असेल, म्हणजे जास्त प्लॅन्ट असतील. आपल्या देशाचं आपण एक्झाम्पल घेऊ की समजा आपला देश आहे तर आपल्या देशामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्लॅन्ट आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲनिमल आपल्या देशामध्ये सापडतात, वेगळे पशु पक्षी हे ते. जेवढे ही जैवविविधता आहे, हे सगळे प्लॅन्ट, हे सगळे ॲनिमल्स जेवढे जास्त संख्येनं असतील तेवढं तो देश जो आहे किंवा तो जो एरिया आहे तो चांगला समजला जातो. तिथली इकोसिस्टम चांगली समजल्या जाते. आणि ही जी सगळी इकोसिस्टम आहे ही एकमेकावर डिपेंडसुद्धा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल की याच्यामधला जर समजा एखादा जीव जर कमी झाला, नष्ट झाला या इकोसिस्टममधला, ही पूर्ण बायोडायव्हर्सिटीमधला एखादा जीव जर नष्ट झाला तर बाकीच्या बायोडायव्हर्सिटीवर याचा परिणाम होतो. जसं की फॉर एक्झाम्पल आता आपण एक्झाम्पल घेऊ की वाघ आहे, बरोबर आहे. आता वाघाचं जे खाद्य आहे आपण असं कन्सिडर करू की हरिण वगैरे ते खातात जनरली, हरिण. आता ही हरिणच जर नष्ट झाली पृथ्वीवरून तर काय होईल? हरिण जर पृथ्वीवर नष्ट झाली तर वाघाला, जे वाघ आहे, टायगर्स आहेत, त्यांना खायला काही भेटणार नाही. मग हरिण नष्ट झाल्यामुळे वाघ पण हळूहळू नष्ट होतील. अशा तऱ्हेने ही बायोडायव्हर्सिटी जी आहे एकामेकावर डिपेंड आहे. आणि जेवढी बायोडायव्हर्सिटी जास्त, जेवढी जैवविविधता जास्त, तेवढा तो प्रदेश, तो देश सुखी संपन्न समजला जातो. आणि प्रत्येक देश जो आहे आपापली बायोडायव्हर्सिटी चांगली ठेवायचा प्रयत्न करतो. आपल्या पण देशांनी खूप प्रयत्न केलेले आहे बायोडायव्हर्सिटी चांगले ठेवण्याचे. आपल्या देशामध्ये कितीतरी नॅशनल पार्क तयार केलेले आहेत, कितीतरी सँक्च्युरी अभयारण्य आपण तयार केलेले आहेत. याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्या की जे आपण अभयारण्य तयार केलेले आहेत किंवा मोठमोठे नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यानं म्हणतो आपण, टायगर रिझर्व आहे ना, वाघासाठी स्पेशल असे रिझर्व बनवलेले आहे, काही गेंड्यांसाठी आपण काही नॅशनल पार्क तयार केलेले आहेत. तर इथे जे आपण संरक्षण दिलं या प्राण्यांना, कारण काय होऊ राहिलं माहीत आहे का की आपण खूप साऱ्या आपली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे याचा खूप आपण वापर करणं लावलेला आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आपण खूप जंगल तोडले, त्याच्यातून खनिजं काढले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. आणि हे जे ॲनिमल्स आहेत यांचा जो नॅचरल जो हॅबिटॅट आहे, जे यांचं नॅचरल घर आहे ते धोक्यात आलं. आपण जंगल नष्ट केले, आता ते जाणार कुठे बिचारे? मग ते गावाकडे वगैरे यायला लागले, त्याच्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागला, त्यांची संख्या घटायला लागली, त्यांना अन्न पाणी भेटायला मुश्किल झालं. मग आता जगभराच्या सगळ्या सरकारांनी काय केलं, जगभराच्या सगळ्या लोकांनी काय केलं की हे सगळी जैवविविधता टिकून राहिली पाहिजे. कारण की याच्यामध्ये कितीतरी जीवजंतू नष्ट पण झालेले आहेत. या पृथ्वीवरून कितीतरी जीवजंतू नष्ट झाले. आता डोडो तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, पुढे आपण आणखीन डिटेलमध्ये याचं समजून घेऊ की कोणते कोणते पशु पक्षी या पृथ्वीवरून कायमचे नष्ट झाले. आपला इंडियन जो हे होता चित्ता किंवा डोडो पक्षी वगैरे, असे खूप सारे या पृथ्वीवरून तर कायमचे नष्ट झाले. ना त्यांचे फोटो आहे ना काही आणि काहीच आहे. आता अजूनही काही वेगळे वेगळे पशु पक्षी या पृथ्वीवर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचं आपल्याला संरक्षण करणे आवश्यक आहे. एकदा काय हे नष्ट झाले तर मग या पृथ्वीवरून मग आपल्याला ते कधीही दिसणार नाहीत आणि अशा तऱ्हेने आपली बायोडायव्हर्सिटी धोक्यात येईल. म्हणून हे सगळं आपल्याला थांबवायचं असेल तर मग आपण आपल्या वेगळ्या वेगळ्या देशातल्या सरकारांनी काय केलं की त्यांना एक आपला हक्काचं घरसुद्धा तयार केलं. जंगलामध्ये तर ते राहतात, पण काही नॅशनल पार्क तयार केले, राष्ट्रीय उद्यानं तयार केले, सँक्च्युरी तयार केल्या. म्हणजे आहे काय, ही बंदिस्तच जागा आहे पण नॅचरल त्यांना एन्व्हायरमेंट दिलं. आता तुम्ही एखाद्या नॅशनल पार्कमध्ये गेले का, ताडोबा आहे आपलं जसं, बरोबर आहे, चंद्रपूर जिल्ह्यातला ताडोबा आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात भरपूर सारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अभयारण्य आहेत, नॅशनल पार्क आहे. तुम्ही कदाचित एखाद्या याला तर भेट दिली पण असेल.
किंवा कात्रज आहे, सर्पोद्यान कात्रजचं, राजीव गांधी नॅशनल पार्क आहे तो आपल्या पुण्यामधला, प्रॉपर पुणे शहरामध्ये. तर तिथे कधीतरी जाऊन भेट द्या. तिथे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या जीवांबद्दल पण माहिती भेटेल आणि कशासाठी बनवलेले आहेत हे नॅशनल पार्क किंवा सँक्च्युरी अभयारण्य हे सुद्धा याच्या मागचं लॉजिक लक्षात घ्या. मग आपण काय केलं की त्यांना जे जंगलामध्ये जी गोष्ट भेटते तशीच गोष्ट आपण त्या नॅशनल पार्क किंवा सँक्च्युरीमध्ये त्यांना प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केला. त्याला इन सिटू कॉन्झर्वेशन असं म्हणतात. बघा आपल्याला या पूर्ण याच्यामध्ये एक वर्ड पण आलेला आहे, इन सिटू कॉन्झर्वेशन. लक्षात घ्या, मी इथे तुम्हाला नोटसुद्धा करून देतो. इन सिटू म्हणजे काय, नॅचरल जी कंडिशन आहे ते. आता जनावरं जरी आपण समजा किंवा जे अभयारण्यामध्ये ठेवत असलो किंवा त्यांच्यासाठी अभयारण्य तयार केले, नॅशनल पार्क तयार केले, तरी त्यांना नॅचरल एन्व्हायरमेंट आपण दिलं, त्याला इन सिटू असं म्हणतात. आणि जर समजा बंदिस्त ठिकाणी जर आपण जनावरं ठेवले तर त्याला एक्स सिटू असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, एक्स सिटू. लक्षात घ्या, एक्स सिटू म्हणजे काय की आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट तयार करणे, आर्टिफिशियल. आणि जे इन सिटू आहे ते नॅचरल एन्व्हायरमेंट, जे प्राण्यांचं जे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे ते त्यांना देणे म्हणजे इन सिटू. आणि जे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट तयार करणे त्याला एक्स सिटू असं म्हटलं जातं. तर लक्षात आलं का. तर अशा तऱ्हेनं बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करायचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या सरकारांनी लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. तर हा इथे खूप महत्त्वाचा टॉपिक आपण संपवलेला आहे. नॉलेज पण वाढलं आणि तुम्हाला काय महत्त्व आहे या बायोडायव्हर्सिटीचं, या पृथ्वीवर एवढे सगळे जीवजंतू किती आवश्यक आहेत आपल्यासाठी हे सुद्धा आपल्याला इथे कळलेलं आहे. आता पहिला टॅक्झॉनॉमिकल एड्स आपण स्टडी करू आणि ज्याचं नाव आहे हर्बॅरियम किंवा याला जास्त असले तर हर्बॅरिया असं म्हणतात, प्लुरल आहे हर्बॅरिया. आता हर्बेरियम कदाचित तुम्ही नवीनच ऐकलं असेल हा वर्ड. नॅशनल पार्क किंवा तुम्हाला माहिती आहे, झूलॉजिकल पार्क माहिती आहे, झू म्हणतो आपण, म्युझियम वगैरे तुम्ही ऐकलेलं असते. हे सगळे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहे. हर्बेरियमबद्दल जनरली तुम्हाला माहिती नसते. तर हर्बेरियम म्हणजे काय असते तुम्हाला सांगतो. हर्बेरियम म्हणजे काय करतात की एखादा प्लॅन्ट घेतात, छोटंसं प्लॅन्ट असते ते, एखादा प्लॅन्ट घेतला जातो किंवा प्लॅन्टचा एखादा पार्ट घेतला जातो किंवा एखादा फ्लावर पण घेतला जाते, त्यांना सुकवल्या जाते, ड्राईड केल्या जाते. असा पेपर घेतला जातो, व्हाईट पेपर. बरोबर आहे, मी तुम्हाला समजून सांगतो. असा एक व्हाईट पेपर घेतला जातो, पूर्ण असा जाडसा असा 4x4 आकाराचा, जसं आपलं रजिस्टरचं पेज असते तशा प्रकारचं तेवढ्या साईजचा तो एक पेपर घेतला जातो. आणि एक प्लॅन्ट किंवा त्याची फांदी किंवा एखादं फ्लावर त्यांना चांगलं प्रेस केल्या जाते आणि ते आपल्याकडे जो पेपर आहे, जी शीट आहे, त्याला ते प्लॅन्ट आणून चिपकवल्या जाते आणि त्या प्लॅन्टबद्दलची सगळी माहिती त्या पेपरवर लिहिल्या जाते. याला म्हणतात हर्बेरियम. किती सोपं आहे. म्हणजे काय झालं की आपल्याला त्या एका शीटमध्येच त्या प्लॅन्टबद्दल सगळी माहिती आयत्या ठिकाणी भेटली, त्याला हर्बेरियम म्हणतात. बरोबर आहे ना. तर आता हे हर्बेरियम म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. हर्बेरियम कसं तयार करतात, हर्बेरियमचं काय महत्त्व आहे, हर्बेरियम तयार करताना कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन कराव्या लागतात, ह्या सगळं काही आपण एक एक करून समजून घेणार. तर बघा आपण आता सुरुवात करू. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, वर्ड हर्बेरियम, प्लुरल काय यायचं तर हर्बेरिया, जास्त असले तर हर्बेरिया म्हणजे जास्त शीट असल्या, एक शीट हर्बेरियम, जास्त शीट असल्या, जास्त प्लॅन्ट असलं कलेक्शन तर हर्बेरिया. ही जी हर्बेरियम टर्म आहे ही सगळ्यात आधी कोणी कॉइन केली, कोणी तयार केली, कॉइन बाय पिटॉन डी टर्नफोर्ड इन बुक ऑफ एलिमेंट्स. त्याने बुक लिहिलं. पिटॉन डी टर्नफोर्ड नावाचा एक सायंटिस्ट होता जो की फ्रेंच होता, फ्रान्स या देशाचा तो होता. त्याने पुस्तक लिहिलं एलिमेंट्स नावाचं आणि त्याच्यामध्ये हर्बेरिया हा वर्ड त्यांनी सगळ्यात आधी वापरला. पण हर्बेरियम तयार करण्याची जी कला आहे किंवा सगळ्यात आधी जगातलं पहिलं हर्बेरियम जे तयार केलं ते म्हणजे एका इटलीच्या सायंटिस्टनी आणि त्याचं नाव आहे लुका गिनी. आपल्याला याची पूर्ण माहिती पण दिलेली आहे. हे जे तुमच्यासमोर हा जो एक वेगळा असा चार्ट दिसतो याच्यामध्ये त्या लुका गिनीची पूर्ण माहिती दिलेली आहे. बघा आता आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, दी आर्ट ऑफ हर्बेरियम. बघा वाचा व्यवस्थित. द आर्ट ऑफ हर्बेरियम वॉज इनिशिएटेड बाय अन इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट लुका गिनी. आणि हा खूप 1490 ते 1556 या काळात होऊन गेला, मग बऱ्याच दिवसाच्या अगोदर. हर्बेरियम हा वर्ड तयार करणारा सायंटिस्ट वेगळा होता, पिटॉन डी टर्नफोर्ड. पण हर्बेरिया जगातला पहिला हर्बेरिया तयार करणारा म्हणजे ती शीट तयार करणारा सायंटिस्ट जो आहे तो वेगळा होता. त्याचं नाव काय होतं, लुका गिनी. आता या लुका गिनीची माहिती आलीच तर आणखीन आपण याच्याबद्दल काही माहिती घेऊ. बघा नो द सायंटिस्ट म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. इन 1543 फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन ऑफ द वर्ल्ड वॉज इस्टॅब्लिश बाय अन इटालियन प्रोफेसर लुका गिनी. बघा किती महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे आपल्याला. हा जो लुका गिनी आहे याचा पिक्चर पण आपल्याला दिलेला आहे, याचा फोटो दिलेला आहे लुका गिनीचा. प्रोफेसर लुका गिनी यांनी जगातलं पहिलं बॉटॅनिकल गार्डन पण तयार केलं. गार्डन
वेगळं आणि बॉटॅनिकल गार्डन वेगळं, हे अभ्यासासाठी तयार केलेलं असतं. वेगळ्या वेगळ्या जगभरातले वेगळे वेगळे झाडं आणून या गार्डनमध्ये लावतात, त्याला बॉटॅनिकल गार्डन म्हटलेलं आहे. आणि असं बॉटॅनिकल गार्डन जगातलं पहिलं लुका गिनीने तयार केलं. जगातला पहिला हर्बेरियम लुका गिनीने तयार केलेला आहे. लक्षात आलं ना तुमच्या? आता हर्बेरियम तयार कसा करतात त्याच्या अगोदर मी तुम्हाला हर्बेरियमचं एक पिक्चर दाखवतो. बघा, हे जे तुमच्या समोर दिसते हे आहे हर्बेरियमचं पिक्चर. याला हर्बेरियम म्हणतात. काय दिसते तुम्हाला याच्यामध्ये? तर तुम्हाला हा इथे प्लॅन्ट दिसतो, बरोबर? हा प्लॅन्ट आहे आणि या प्लॅन्टबद्दलची ही सगळी माहिती इथे लिहिलेली आहे. या कॉर्नरमध्ये, याच्या राईट कॉर्नरमध्ये लिहिलेली आहे प्लॅन्टबद्दलची. याला हर्बेरियम म्हणतात. आणि तुमचं जे आता तुम्हाला 9th-10th वगैरेमध्ये नव्हतं, पण आता 11th-12th जेव्हा तुम्ही आता बॉटनीच्या लॅबमध्ये जाणार, लॅबॉरेटरीमध्ये, तेव्हा अशा हर्बेरियम शीट तुम्हाला ठेवलेल्या दिसतात. आहे, तुम्हाला दाखवल्या जातील किंवा तुम्ही बघा तुमच्या लॅबमध्ये, लॅबॉरेटरीमध्ये गेल्यानंतर. आता हर्बेरियम शीट कशा तयार करतात, हर्बेरियम काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता हर्बेरियम शीट कशा तयार करतात त्याची पण आपण माहिती समजून घेऊ. मग काय सांगितलं आपल्याला तयार करताना, हर्बेरियम शीट तयार करताना, की हर्बेरिया आर इफेक्टिव्ह टूल्स इन टॅक्झॉनॉमिक स्टडी. A herbarium is essentially dried plant specimen that is pressed, treated and mounted on standard size sheet in order to preserve it. काय करतात हर्बेरियममध्ये? आपल्याला सांगितलं की एक प्लॅन्टचा स्पेसिमन असतो, एखादा छोटं प्लॅन्ट किंवा प्लॅन्टचा एखादा पार्ट किंवा मग एखादं फ्लावर, फुल, ते घेतात, ते ड्राय करतात, ते प्रेस करतात. आधी चांगलं प्रेस करतात. त्याला प्रेस म्हणजे जेणेकरून त्याच्यामधलं पाणी बिरून निघून जाईल. ड्राय करतात, त्याला सुकवतात, पाणी काढून टाकलं जाते त्याच्यामधलं. नाही पाणी राहिलं तर काय होईल, मग ते त्याला फंगस, बुरशी वगैरे राहील, जास्त दिवस ते टिकणार नाही. कारण हर्बेरिया जे आहेत, ह्या ज्या शीट आहेत त्या खूप दिवस टिकावं लागतात. म्हणजे त्याचा काही काळ लिमिट नसतो त्याला, 10 वर्ष, 15 वर्ष, 50 वर्षही त्या टिकतात. म्हणून पण त्यांना सुकवल्यानंतर त्या टिकतात. म्हणून त्याला प्रेस करतात, ड्राय करतात आणि काय करतात, त्याच्यावरती काही ट्रीटमेंट करतात. ट्रीटमेंट म्हणजे काय, काही केमिकल त्याच्यावरती लावतात त्या प्लॅन्टवरती, जेणेकरून जास्त दिवस ते टिकले पाहिजे. ते हर्बेरियम, त्या शीट किंवा ते प्लॅन्टचं स्पेसिमन आहे ते जास्त दिवस टिकलं पाहिजे, त्याला बुरशी, फंगस लागली नाही पाहिजे, म्हणून त्याला काही केमिकल पण लावतात. तर अशा तऱ्हेनं हे हर्बेरियम तयार केल्या जातात. आणि हे जे प्लॅन्ट आहे, प्लॅन्ट स्पेसिमन, ते कुठं चिपकवल्या जाते? ते एका व्हाईट पेपरवर, पेपर शीटवर जनरली असं तुम्हाला दिसते. हे आपल्या बुकमधलीच ही हर्बेरियाची डायग्राम घेतलेली आपण. तशा प्रकारे हे हर्बेरियम तयार करतात. आता आपण बघू की प्रिपरेशन वगैरे आपण समजून घेतलंच कसं करतात. तर आता काय काय लिहितात त्या हर्बेरियम तयार करताना? हर्बेरियम पण तुमच्या लक्षात आलं, हा असा हर्बेरियम असतो म्हणून, बरोबर आहे. आता काय काय माहिती दिलेली असते हर्बेरियमवर बघा. कोणी पण तयार करू शकतो बरं हर्बेरियम, असं नाही की तुमच्या ज्या कॉलेजमध्ये वगैरे आहेत तेवढेच हर्बेरियम असतात. आपण तयार करू शकतो. तुम्ही स्टुडंट म्हणून, बॉयोलॉजिस्ट म्हणून, बॉटनिस्ट म्हणून तयार करू शकता. मी पण हर्बेरियम तयार करू शकतो. मग आपण जर समजा एखाद्या जंगलामधून प्लॅन्ट आणलं छोटंसं किंवा एखादं फ्लॉवर तोडून आणलं, तर आपण पण हर्बेरियम शीट तयार करू शकतो. कसं तयार करतो हे तर आपण बघितलं, की त्याला प्रेस करायचं, पाणी काढून टाकायचं आणि एका शीटवर ते लावायचं, बरोबर आहे. आता काय काय आपण प्रिकॉशन त्याच्यामध्ये घेऊ शकतो, काय काय आपल्याला करावं लागेल बघा. सगळ्यात आधी हर्बेरियम शीट आपल्याला तयार करताना त्याच्यावरती आपल्याला डेट लिहावं लागेल. त्या पेपरवरती आपण कोणत्या दिवशी ते प्लॅन्ट कलेक्ट केलं त्याची तारीख, समजा आज आपण कलेक्ट केलं, आजची तारीख लिहावं लागेल त्या याच्यावरती, बरोबर आहे. जसं हे तुम्हाला इकडे दिसतं ना या साईडला लेबल, तर त्याच्याबद्दल प्लॅन्टबद्दल ही सगळी माहिती लिहिलेली आहे. मग याच्यावर डेट, त्यानंतर प्लेस ऑफ कलेक्शन, कुठून कलेक्ट केलं, कोणत्या भागातून कलेक्ट केलं, भारतातून, विदेशातून, कोणत्या जिल्ह्यामधून, तालुक्यामधून, ही सगळी माहिती तुम्हाला त्याच्यावरती म्हणजे कलेक्शन लिहावं लागेल. अलॉंग विथ द डिटेल क्लासिफिकेशन हायलाइटिंग विथ इट्स इकॉलॉजिकल पेक्युलरिटीज, कॅरेक्टर ऑफ द प्लॅन्ट आर रेकॉर्डेड ऑन द सेम शीट. आणि त्याचबरोबर त्याचं पूर्ण क्लासिफिकेशन त्या प्लॅन्टला काय म्हणतात, लोकल भाषेमध्ये त्याचं काय नाव आहे, सायंटिफिक त्याचं काय नाव आहे, बायोलॉजिकल नाव काय आहे त्या प्लॅन्टचं, ही सगळी माहिती तुम्हाला त्या शीटवरती, या कोपऱ्यावरती लिहावी लागणार आहे, बरोबर आहे ना. त्याचबरोबर त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, पेक्युलरिटीज काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहे, त्या भागात त्याचं काय महत्त्व आहे, ते प्लॅन्ट काही मेडिसिनल म्हणून तो वापरला जात नाही ना, मेडिसिन वगैरे तयार करताना त्याचा वापर तर केला जात नाही ना, अशी सगळी माहिती त्याच्यावरती लिहावी लागते, बरोबर आहे. त्यानंतर मग पुढे आपल्याला सांगितलेलं आहे लोकल नेम्स अँड द नेम ऑफ द कलेक्टर मे बी ॲडेड. आणि हे जे प्लॅन्ट आहे जिथून आपण कलेक्ट केलं त्याला काही लोकल नेम पण असतात, त्या भागामध्ये त्याचे नावं पण असतात. तर ते लोकल भाषेत त्या प्लॅन्टला काय म्हणतात, लोकलचे जे लोक आहेत ते काय म्हणतात त्या प्लॅन्टला. त्याचबरोबर ज्यांनी कलेक्ट केलं त्याला कलेक्टर म्हणतात. समजा आता मी कलेक्ट केला स्पेसिमन, तर मी माझं नाव तिथे टाकू शकतो, कलेक्टरचं नेम म्हणजे कलेक्ट करणारा, त्याचं नाव इथे टाकलं जाऊ शकते. त्याचबरोबर धिस इन्फॉर्मेशन इज गिवन ॲट दी लोअर राईट कॉर्नर ऑफ द शीट अँड इज कॉल्ड लेबल. आणि ही सगळी माहिती मग बघा दिसते तुम्हाला इथे या शीटच्या राईट कॉर्नरला आपण लिहिली खाली, इथे कुठंही लिहून नाही, स्टँडर्ड हर्बेरियम असा तयार केला जातो, ही सगळी माहिती यायची.
जसं आता आपण इथे हा स्पेसिमन घेतला, प्लॅन्ट घेतलं आणि त्या प्लॅन्टची ही सगळी माहिती आपण या कोपऱ्यामध्ये लिहिली राईट कॉर्नरला. त्याचं नाव, त्याची डेट, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं सगळी माहिती कोणी कलेक्ट केलं हे सगळं लिहिलं. आणि याला काय म्हटलं मग, याला लेबल असं म्हणतात. काय म्हणतात या भागाला? लेबल. कारण लेबलिंग केलं ना आपण, हे सगळी माहिती आहे याच्यावरती लेबल म्हटलेलं आहे. तशा प्रकारे हा हर्बेरियम तयार केला जातो. किती सिम्पल आहे वाटानो. तर आपल्याला या हर्बेरियमचा काय फायदा होतो, तर हर्बेरियमचा आपल्याला एवढी सगळी डायव्हर्सिटी जी आहे, जैवविविधता, त्याचा अभ्यास करताना फायदा होतो. कारण बसल्या ठिकाणी आपल्याला प्लॅन्टची सगळी माहिती भेटली है ना. ही जर आपण हर्बेरियम पाहिला तर सगळी माहिती आयतीच आपल्याला इथे भेटलेली आहे. तशा प्रकारे हे टॅक्झॉनॉमिकल एड्स आपण समजून घेतलेलं आहे. लक्षात आलं ना तुमच्या. तर टॅक्झॉनॉमिकल एड्स म्हणजे काय आणि त्याचा काय फायदा होतो हे आपण जाणून घेतलेलं आहे. बायोडायव्हर्सिटी वगैरेबद्दल पण आपण जाणून घेतलेलं आहे. हर्बेरियम काय असते, कसं तयार केलं जाते, त्याचा काय आपल्याला फायदा होतो हे पण आपण समजून घेतलेलं आहे. प्लॅन्टचा किंवा कोणत्याही आपल्याला जीवाचा जर अभ्यास करायचा असेल तर हर्बेरियम तयार केला जाते. जनरली प्लॅन्टचा हर्बेरियम तयार करतात. त्यानंतर दुसरं टॅक्झॉनॉमिकल एड्स आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. बिलकुल इझी आहे. बॉटॅनिकल गार्डन्स त्याचं नाव आहे. काय म्हणतात त्याला? बॉटॅनिकल गार्डन्स. आता गार्डन्स तर भरपूर वेगळ्या प्रकारचे असतात. तुम्ही गेले पण आहेत आपल्या वेगळ्या शहरामध्ये, वेगळ्या भागामध्ये. पण बॉटॅनिकल गार्डन तुम्ही कधी बघितले का? बॉटॅनिकल गार्डन जनरली जे आहेत हे जे कॉलेज असतात, शाळा असतात, इथेच ते तयार केल्या जातात. कारण तिथे स्टुडंटला अभ्यास करायसाठी, स्टुडंटला प्लॅन्ट समजून घेण्यासाठी किंवा जे सायंटिस्ट असतात त्यांना प्लॅन्टबद्दल माहिती समजून घेण्यासाठी बॉटॅनिकल गार्डन्स तयार केले जातात. असे जनरली कुठे पण बॉटॅनिकल गार्डन तयार करत नाहीत. तुमच्या कॉलेजमध्ये पुढे किंवा तुम्ही हायर एज्युकेशन घेसाल, समजा तुम्ही ॲग्रिकल्चर फील्डमध्ये गेले किंवा मग तुम्ही बॉटनी वगैरे घेतलं, BSc MSc केलं, तर मग तुमच्या कॉलेज जे मोठमोठे कॉलेज असतील त्याच्यामध्ये काही कॉलेजचा एखादा सेपरेट भाग, जसं आता मी होतो कॉलेजमध्ये, तर आमच्या कॉलेजमध्ये जे आहे एक असा स्पेशल असा एरिया होता. त्या कॉलेज मोठं कॉलेज होतं. ते एका विशिष्ट एरियामध्ये खूप सारे असे वेगळ्या प्रकारचे झाडं लावले होते. त्याला बॉटॅनिकल गार्डन असं नाव दिलं होतं. तर काही विशिष्ट इन्स्टिट्यूट म्हणा, शाळा, कॉलेज हेच बॉटॅनिकल गार्डन तयार करतात. जनरली बॉटॅनिकल गार्डन कोणी तयार करत नाही. मग हे जे बॉटॅनिकल गार्डन आहेत तर याच्यामध्ये काय काय केलेलं असते, कसे बॉटॅनिकल गार्डन तयार करतात हे जाणून घेणार आपण. तर बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे की बॉटॅनिकल गार्डन्स आर द प्लेसेस वेअर द डिफरंट व्हेरायटीज कलेक्टेड फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड आर गिवन इन सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन अ विन विवो मॅनर. बॉटॅनिकल गार्डनमध्ये जगभराच्या वेगळ्या कानाकोपऱ्यातून प्लॅन्ट आणून लावल्या जातात आणि इन विवो म्हटलेलं आहे. इन विवो मॅनर. इन विवो हा वर्ड लक्षात घ्या. इन विवो म्हणजे काय? नॅचरल पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने. नाही तर काही झाडांना आपण टेस्ट्यूबमध्ये पण वाढ करू शकतो त्याची, है ना. तर तसं नाही. जे नैसर्गिकरित्या आपण वाढवतो त्याला इन विवो म्हणतात. आणि जे आपण टेस्ट्यूबमध्ये वगैरे एखाद्या जीवाची वाढ केली, कोणताही सजीव जर आपण टेस्ट्यूबमध्ये वाढवला, प्रयोगशाळेमध्ये जो सजीव तयार केला, तर त्याला एक्स विवो म्हणतात. एक्स विवो लक्षात आलं तुमच्या. आणि नॅचरल पद्धतीनं जर एखादा सजीवाची ग्रोथ केली, आपण एखादा सजीवाला जर वाढवलं नैसर्गिक पद्धतीनं, तर इन विवो आपण त्याला म्हणणार. समजलं ना. अशा तऱ्हेने मग जगातल्या वेगळ्या ठिकाणाहून झाडं आणल्या जातात. कशासाठी? आपल्याला स्टडी करायसाठी की ते प्लॅन्ट काय कामाचं आहे, है ना. त्याच्यापासून काय फायदा आहे आपल्याला वगैरे, मेडिसिनल काही फायदा आहे काय वगैरे, हे सगळं तर आपला अभ्यास करायसाठी हे प्लॅन्ट लावल्या जातात, बॉटॅनिकल गार्डन तयार केल्या जातात. मग आता हे जेव्हा प्लॅन्ट आणतात तेव्हा याच्यावर आपल्याला तर एवढ्या सगळ्या प्लॅन्टची माहिती आहे ना. मग त्या पर्टिक्युलर प्लॅन्टची माहिती होण्यासाठी त्याच्यावरती काय काय माहिती असायला पाहिजे. एखादं प्लॅन्ट आणलं समजा, तर जे नवीन लोक आहेत त्यांना तर समजणार नाही हे कोणतं प्लॅन्ट आहे, काय आहे, काय फायचं, बॉटॅनिकल नेम काय आहे, जनरल याला लोकल नेम काय वगैरे आपल्याला काही माहीत नसते. पण त्याला जर लेबल लावलं तर आपल्याला सगळी माहिती होऊन जाईल. जसं हर्बेरियममध्ये पण बघितलं लेबल लावलं, तसं प्लॅन्टला लेबल लावलं तर आपल्याला सगळ्या माहिती भेटतील त्याच्यावर बसल्या ठिकाणी. तर मग हे प्लॅन्टमध्ये सुद्धा लेबल लावल्या जाते. लेबल बोर्ड शो सायंटिफिक ॲज वेल ॲज कॉमन नेम ऑन द प्लॅन्ट. जे झाड आणलेलं आहे जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून असो, वेगळ्या ठिकाणाहून झाडं आपल्या भारतात पण आणलेले आहेत. आणि मग त्या बॉटॅनिकल गार्डन म्हणून बॉटॅनिकल गार्डनमध्ये ते ठेवलेले सुद्धा आहेत. तर मग जेव्हा आपण बॉटॅनिकल गार्डनमध्ये प्लॅन्ट ठेवतो तेव्हा त्याचं सायंटिफिक नेम आणि लोकल नेम हे सगळं लिहिल्या जाते त्याच्यावरती. आणि झालं तर क्लासिफिकेशन वगैरे पण लिहिलं जाते. एवढं सगळं लिहित नाहीत, जनरली सायंटिफिक नेम त्या झाडाचं लिहिल्या जाते. आता आपल्या जसं मँगो आहे, आंब्याचं झाड आहे, तर त्याचं बॉटॅनिकल नेम काय आहे, सायंटिफिक नेम काय आंब्या झाडाचं? मँजिफेरा इंडिका. पुढे समजून घेऊ आपण हे सगळं. तसं ते नाव त्याला दिले जाते, तेवढी पाटी तेवढं लेबल त्याला लावल्या जाते. आता आपल्याला एक हे बघा, हे पिक्चर दिलेलं आहे. काय पिक्चर आहे? बॉटॅनिकल गार्डन कोलकात्याचं.
कोलकात्याचं बॉटॅनिकल गार्डन आहे. आणि एक महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे या कोलकात्यामध्ये हे जे बॉटॅनिकल गार्डन आहे आपल्या एशियात, आपल्या भारतातलं खूप सगळ्यात जुनं आहे. इंग्रजांनी तयार केलेलं बॉटॅनिकल गार्डन आहे. आणि याच्यामध्ये एक झाड आहे, बनियान ट्री, वडाचं झाड आहे, जे की 255 वर्ष जुनं आहे. खूप काही झाडं तर 1000-2000 वर्ष, अमेरिकेमध्ये काही झाडं आहेत अशी 2,000 वर्षापासून आहेत, ते अजून खूप दिवस जगतात ते. तशा तऱ्हेने बॉटॅनिकल गार्डन्स तयार केलेले आहेत. तर हे बॉटॅनिकल गार्डन जे तयार करायचा आपल्याला फायदा हाच होतो की आपल्याला एकाच ठिकाणी बसल्या ठिकाणी प्लॅन्टचा अभ्यास आपल्याला करता येतो. लक्षात आलं. तर हे सुद्धा दुसरं टॅक्झॉनॉमिकल टूल्स आपण समजून घेतलेलं आहे. आजच्या लेक्चरचं लास्ट टॅक्झॉनॉमिकल टूल्स आपण समजून घेऊ आणि ती आहे म्युझियम, आहे ना. म्युझियम, आता हा वर्ड तर आपल्याला फार आवडतो. म्युझियम तुम्ही गेले असणार, तुम्ही बघितले पण असणार, तुमच्यापैकी बरेच लोक म्युझियममध्ये गेले असणार. म्युझियम वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सुद्धा असतात. काही हिस्टॉरिकल म्युझियम असतात, म्हणजे जुन्या काळातल्या वस्तू तिथे ठेवलेल्या असतात, जुन्या काळातले दगडं वगैरे किंवा जुन्या काळात जे लोक वापरत असतील असे काही भांडे कुंडे सगळं ठेवलेलं असतात. हिस्टॉरिकल काही म्युझियम असतात. काही वॉर म्युझियम असतात, म्हणजे आपण त्याला संग्रहालय म्हणतो मराठीत, म्युझियमला संग्रहालय. तसे काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे संग्रहालय असतात, वॉर म्युझियम म्हणतात त्याला. युद्धाच्या काळात जे वापरल्या गेलेले हत्यार असतील ते त्या वॉर म्युझियममध्ये ठेवल्या जातात. मग तिथं रणगाडे, बंदुका, ते बुलेट्स, गोळ्या वगैरे ते सगळं ठेवल्या जाते तिथं. वेगळ्या वेगळ्या ते जे लोक युनिफॉर्म वगैरे वापरत असतील किंवा आणखीन काही त्यांना सुरक्षेसाठी वापरत असतील, सगळ्या गोष्टी त्या वॉर म्युझियममध्ये ठेवतात. आणि आपल्या अभ्यास करायसाठी, स्टुडंट लोकांना किंवा सायंटिस्ट लोकांना अभ्यास करायसाठी जे म्युझियम तयार करतात त्यांना बायोलॉजिकल म्युझियम किंवा सायंटिफिक म्युझियम असं म्हणतात. ते वेगळे असतात. तर जनरल एक म्युझियम म्हटलं की आपल्यासमोर हे अशा प्रकारचं एक पिक्चर येतेच, तुम्ही गेले पण असणार. हे बायोलॉजिकल म्युझियम आहे, बरोबर आहे. तुम्हाला दिसते याच्यामध्ये बघा, आपल्या बुकमधलंच हे पिक्चर घेतलेलं आहे, बायोलॉजिकल म्युझियम. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतो की हा गेंडा वगैरे इथे ठेवलेला आहे. तर ॲक्च्युअलमध्ये गेंडा आहे का? हा नाही, हा भुसा भरून बनवलेला हा गेंडा आहे. वेगवेगळे पक्षी पण आपल्याला याच्यात दिसतात. ते म्युझियम काय असतात, म्युझियम कशासाठी तयार करतात, म्युझियमचा काय फायदा होतो आपल्याला, ते पण आपण समजून घेणार. तर बघा, आपल्याला काय सांगितलेलं, म्युझियम आर दी प्लेसेस वेअर दी कलेक्शन ऑफ प्रिझर्व प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन आर केप्ट. म्युझियममध्ये काय आहे की जे जिवंत प्लांट तर नसतात, जसं बॉटॅनिकल गार्डन आपण बघितले त्याचे जिवंत प्लांट होते सगळे काही, पण म्युझियममध्ये जिवंत प्लांट नसतात, जिवंत ॲनिमल पण नसतात. म्युझियममध्ये मेलेले असतात, प्रिझर्व केलेले प्लांट आणि ॲनिमल ठेवलेले असतात. म्हणजे कसे करतात मग, कसे ठेवतात हे, तर काय करतात की प्लांट असेल किंवा एखादा ॲनिमल असेल, जनरली समजा एखादा ॲनिमल असतो, मी तुम्हाला एक याचं पिक्चर तयार करून दाखवतो. समजा एखादा ॲनिमल आहे, बरोबर, एका साप घेऊ आपण, सापाचं एक्झाम्पल, की हा असा एक जार आहे, काचेचा जार, बरोबर, हा काचेचा जार आहे. आणि या काचेच्या जारमध्ये फॉर्मॅलिन टाकल्या जाते. काय टाकल्या जाते? फॉर्मॅलिन, प्रिझर्व करायसाठी. आणि मग आता एक साप आहे, दुर्मिळ प्रकारचा साप आहे, तो साप जो आहे मेलेला आहे, बरं, तो असा या फॉर्मॅलिनमध्ये टाकला जातो, या जारमध्ये. आणि मग त्या सापाबद्दलची सगळी माहिती या जारवर कुठेतरी एक लेबल म्हणून लिहिल्या जाते, की हा कोणता साप आहे, कुठे सापडतो वगैरे वगैरे, सगळी माहिती या जारवर लिहिल्या जाते. आणि या सापाला अशा करून प्रिझर्व केल्या जाते. कशामध्ये? फॉर्मॅलिनमध्ये. तर अशा प्रकारे या म्युझियममध्ये असतात ह्या सगळ्या गोष्टी. अशा प्रकारे तर तुम्ही म्युझियममध्ये वगैरे गेले असताना तर तुम्हाला हे सगळं काही दिसेल, किंवा तुमचे जे लॅब आहेत ना, झूलॉजीची, बॉटनीची लॅब, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला अशा प्रकारचे ते जार वगैरे ठेवलेले दिसतात. काही असे पक्षी असतील किंवा असे काही किडे वगैरे काही असतील किंवा छोटे छोटे प्राणी असतील, त्यांना बस हे जारमध्ये ठेवल्या जाते, प्रिझर्व करून ठेवल्या जाते, त्याच्यात फॉर्मॅलिन वगैरे टाकल्या जाते. जार अशासाठी काचेचा की ते बाहेरूनच दिसलं पाहिजे, याच्यासाठी ते जार वापरतात. हा काचेचा जार आहे, तुम्हाला दिसतो. मग याच्यामध्ये कोणता साप आहे आपल्याला बाहेरूनच दिसते, त्या सापाबद्दल सगळी माहिती पण समजते. आणि फॉर्मॅलिनमुळे हा जो साप आहे याच्या आतमधला तो प्रिझर्व राहतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे जर मोठे मोठे ॲनिमल असले तर मग काय करायचं, मॅमल आहे, हत्ती, घोडा किंवा टायगर, मग यांना तर आपण काचेच्या याच्यात ठेवू शकत नाही. मग काय करतात, तर त्यांना भुसा भरतात, स्टफ करतात त्याला. त्याचे सगळे आतले आतडे बितडे जे काय असतील ते वाघाचे किंवा काय हत्ती वगैरेचे ते किंवा गेंडा वगैरे, त्यांची आतडे वगैरे सगळं काढल्या जाते, फक्त वरची कातडी ठेवल्या जाते आणि त्याच्या आतमध्ये भुसा भरला जातो, स्टफ केल्या जाते त्याला. आणि मग ते म्युझियममध्ये ठेवल्या जाते. आणि मग त्याच्याबद्दलची ते माहिती, त्याला असं लेबल, त्याच्या शेजारी त्या प्राण्याच्या शेजारी लेबल लावल्या जाते. मग आपल्याला ते वाचलं लेबल की आपल्याला सगळी माहिती भेटते त्या प्राण्याची. समजलं ना, आपला अल्टिमेट एम काय आहे, माहिती घेणे, समजून घेणे. प्लांट असो, ॲनिमल असो, यांना समजून घेणे, याचा अभ्यास करणे, हा आपला गोल आहे.
त्याच्यासाठीच ते हे सगळे टॅक्झॉनॉमिकल एड्स तयार केल्या गेलेले आहेत. आणि मग ह्या ॲनिमलमध्ये जो भुसा भरला जातो त्याला एक नाव पण आहे. त्याला ते भुसा भरण्याचं जे सायन्स आहे त्याला टॅक्झिडर्मी असं म्हणतात. दी सायन्स इज नोन ॲज टॅक्झिडर्मी. स्पेसिमन इन ड्राईड फॉर्म आर केप्ट इन द म्युझियम. जे स्पेसिमन वापरले जातात, प्लॅन्टचे स्पेसिमन असो की ॲनिमलचे स्पेसिमन असो, हे ड्राईड असतात. ड्राईड करूनच त्याच्यामध्ये ठेवल्या जातात. लक्षात आलं तुमच्या. आणि पुढे सांगितलेलं आहे वी कॅन इवन फाइंड सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ शेल. त्याचबरोबर या म्युझियममध्ये प्राण्यांचे जे शेल्स आहेत ना, कवच त्याच्यावरचं ते पण प्रिझर्व केलेलं असते. स्केलेटन ऑफ ॲनिमलचे स्केलेटन पण ठेवलेले असतात वेगळ्या वेगळ्या ॲनिमलचे. जसं आता डायनासॉरचे स्केलेटन वगैरे काही ठेवलेले असतात म्युझियममध्ये, किंवा काही तुम्ही बघता वगैरे पिक्चरमध्ये किंवा इथं डायनासॉरचे पण स्केलेटन सापडलेले आहेत, ते म्युझियम वगैरेमध्ये ठेवलेले असतात. त्यानंतर इन्सेक्ट बॉक्सेस इन द म्युझियम. जे छोटे छोटे इन्सेक्ट आहेत त्यांना बॉक्सेसमध्ये ठेवले जाते. मग त्या इन्सेक्टबद्दल बरेच इन्सेक्ट आपल्याला पाहिले पण नसतं आपण कधी, त्यांची माहिती पण नसते. मग ते इन्सेक्ट बॉक्समध्ये ठेवलेले असतात आणि बॉक्सच्या दुसऱ्या बाजूला त्याची माहिती लिहिलेली असते. तशा प्रकारे हे म्युझियममध्ये हे स्टॉप केलेले ॲनिमल वगैरे ठेवल्या जातात. पुढे सांगितलेलं आहे थस बायोलॉजिकल म्युझियम इन दी एज्युकेशन इन्स्टिट्यूट आर रेफरन्स हब ऑफ बायोडायव्हर्सिटी स्टडीज. बायोडायव्हर्सिटीचा स्टडी करायसाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, है ना. किती सिम्पल आहे, किती सोपं आहे. तर अशा तऱ्हेनं बाळांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये 3 प्रकारच्या टॅक्झॉनॉमिकल एड्सचा स्टडी केला. आपण हर्बेरियाचा स्टडी केला, बॉटॅनिकल गार्डन आणि म्युझियम 3. तर लक्षात आलं ना टॅक्झॉनॉमिकल एड्स कशासाठी वापरल्या जातात, का बरं वापरल्या जातात, आपल्याला काय फायदा होतो, आणि प्रत्येक टॅक्झॉनॉमिकल जे एड्स आहे ते कसं तयार करतात, त्याचा काय फायदा होतो, हे सगळं आपण जाणून घेतलं. बिलकुल सिम्पल आहे. एकदा जरी तुम्ही वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल. तर आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपण इथेच थांबू. चांगला अभ्यास करा, भरपूर MCQची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला आणखीनही काही टॅक्झॉनॉमिकल एड्स समजून घ्यायचे आहे.